आनंदाचा आणि थोडासा दुःखाचा प्रसंग म्हटलं तर चालल्यासारखं, म्हणजे काय वावगं नाही. आता आनंदाचा ह्याच्यासाठी की आपल्या तालमीचा स्टार पैलवान संभा खाडे संभा आज त्याच्यामुळं जवळजवळ महाराष्ट्रात म्हटलं तरी आपल्या तालमीचं नाव झालं. संभा त्यानं कष्ट केलं, त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी भरपूर म्हणजे कष्ट केलं करता येईल आणि मग त्याने त्याला घडवलं. आणि तो आता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंट्रल बेळगाव या ठिकाणी जाणार आहे. तर त्या ठिकाणी जात असताना फक्त ही माझी एक पायरी आहे, फक्त सुरुवात आहे. आपण संभाच्या रूपामध्ये सगळ्यांनीच म्हणजे लय मोठी स्वप्न बघितलेली आहेत. एवढी मोठी स्वप्न बघितलेली आहेत की सगळी ऑलिम्पिकची स्वप्न आहेत. आणि तो आता तिकडे चाललेला आहे, तिकडे चाललाय. परंतु फक्त निवड झाली म्हणून तो चालला नाही, तर तो एक अपेक्षांचं ओझ घेऊन चाललेला आहे आणि त्या अपेक्षांना तो पुरं उरणार आहे. तिथं गेल्यानंतर संभा तू तिथं सगळं काय तुला आता नवीन कोच भेटतील, नवीन मार्गदर्शन असेल, सगळं असेल, सगळ्या गोष्टी घडणार आहेत तिथं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणजे माझी तुझं आता समजायचं तेवढं वय, अजून तू समजदार आहे, अजून तुला भविष्यात बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. पण एक लक्षात ठेवायचं की ज्या मातीनं आपण घडलोय, ज्या मातीनं आपल्या पंखाला बळ दिले, ज्या ठिकाणाहून आपण भरारी घेतली, त्या जमिनीला त्या मातीला कधी विसरायचं नाही. कारण पैलवानकी क्षेत्रच असं आहे, अंगात रग असते, मस्ती असते, ताकद असते. आणि माणूस काय करत असतो की म्हणजे नंतर भविष्यात डोळ्यासमोर चांगली चांगली उदाहरणं केवळ अहंकारामुळे बाजूला पडली. एवढे चांगले पैलवान झाले, एवढे हे झाले, नंतर कसं होत जातं की मला काय कोणाची गरज, मी माझ्या कष्टाने झालोय, मी असं झालोय, मी तसं झालोय. आणि ज्या वेळेस म्हणजे कुठलंही क्षेत्र असलं तरी, खाली बसलेली सुद्धा सगळी पोरं की कुठलंही क्षेत्र असलं, ज्यावेळी तुमच्या मनात अहंकार निर्माण होतो की बाबा मी झालोय, सगळे मी केलंय, ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस तुम्ही तिथं जीव झालेलं असतं. तिथून तुमची उतरती काळ सुरू झालेली असते. कुठलंही क्षेत्र असू द्या, भले तुम्ही शेती करा, व्यवसाय करा, उद्योगधंदा करा, ज्या ठिकाणी नम्रता आहे आणि ज्या माणसाच्या मनात ही भावना कायम आहे की मी ह्या माणसामुळे घडलोय, आणि त्या माणसाच्या विषयी जर तुमच्या मनामध्ये कृतज्ञता असेल तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. कारण तुमचं मन तेवढं मोठं झालेलं असतं. आज आपण चार चौघात सांगतो की मी आज ह्या माणसामुळे घडलो, आज आपण चार चौघात एखाद्याच्या पायाला हात लावतो, म्हणजे सगळं दुनिया बघत असते त्यावेळी की ही पोरगं एवढं मोठं आहे, एवढा मोठा माणूस आहे, तरी पुढच्याच्या पायाला हात लावतो. मग त्यावेळेस परमेश्वर सुद्धा तुम्हाला देताना भरभरूनच देणार. कारण आपण म्हणजे अनादिकालापासून बघितलं, रावणा एवढा शस्त्र विद्या पारंगत कुणीच नव्हता. भक्ती सगळंच म्हणजे संस्कृतचा एवढा विद्या पारंगत आणि त्याच्यासारखी भक्ती, म्हणजे पौराणिक कथा आहे की तो पूजेला बसला, शंकर येईना तर शंकराच्या समोर मुंडकट छाटून टाकायचं, म्हणजे एवढी भक्ती होती. कैलास पर्वत त्यांनी उचलून आणला होता, फक्त अहंकार नाडत गेला. म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच अहंकार आणायचा नाही, बाळगायचं नाही. तिथं गेलं तरी नम्रतेनंच, घरी आल्यानंतर सुद्धा नम्रतेनंच. जेवढी तुम्ही नम्रता बाळगाल आणि ज्या ठिकाणाहून आपल्याला पंखात बळ मिळाले, जिथून आपण भरारी घेतली, त्या मातीला कधीही विसरायचं नाही. एवढं केलं आयुष्यात 100% यशस्वी होणार. उद्याचा तू गोल्ड मेडलिस्टच आहेस, आजही आहे, कालही होता आणि उद्या सुद्धा तू असणारच आहे. त्याच्यात काहीच वादच नाही. कारण प्रामाणिक आहे, त्याच्या आईवडिलांचं कष्ट प्रामाणिक आहे, अण्णाचं कष्ट प्रामाणिक होतं, म्हणजे सगळ्याच लोकांचं. आणि तुम्ही बसलेली पोरं सुद्धा आता संभाकडून आदर्श घ्या. तो वयानं जरी तुमच्यापेक्षा लहान असला
गिरिराज वगैरे आता ही मोठी पोरं आहेत, पण तुम्ही सुद्धा त्याच्याकडून घेतलं पाहिजे की ही संभा इथं आल्यानंतर कशा पद्धतीनं करत होता, म्हणजे कुठलाही चुकारपणा नाही, काय नाही, प्रामाणिकपणे जेवढं सांगितलंय तेवढं करणं, कुस्ती चालू असेल त्याच्याकडे लक्ष देणं, बारकाईनं म्हणजे सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रामाणिकपणे करत गेला तर तुम्हाला यश, म्हणजे इथून सुद्धा नवीन संभा तयार होणार आहे. अजून आता ही फॅक्टरीच आहे, इथं काही एक गेला दुसरा येणार, दुसरा गेला तिसरा येणार, हे सतत चालू राहणार आहे. पण आपल्या शेजारी कोण पोरग आहे आणि त्याच्याकडून आपण कोणता चांगला गुण घ्यायचा आहे. म्हणजे मला आता ते उदाहरण सांगावं वाटतंय, रोहित पटेल तुम्हाला माहिती आहे केवढा मोठा पैलवान. रोहित पटेल एवढा मोठा पैलवान असून रोहित पटेलच्या मोबाईलला सागर मार्केटचा डीपी मध्ये बघितला होता. रोहित पटेलच्या व्हॉट्सअप डीपी असतो त्याच्यावरती सागर मार्केटचा त्या ठिकाणी नंबर बसला होता आणि त्या म्हणजे त्यांनी महिना 2 महिना ठेवला असेल, पण रोहित पटेलच्या व्हॉट्सअप डीपीला सागर मार्केटचा फोटो होता. म्हणजे सागर मार्केटची जोड किती 57 किलोचा प्लेअर, पण रोहित पटेल आज त्या मातीचा बादशाह म्हटलं तरी चालते. ज्यांनी त्यांच्या पुस्तक बघितले तुम्हालाही माहित आहे केवढं मोठं नाव होतं. फक्त की घ्यायचं कुणाकडून काय, तुमच्या शेजारी चांगली पोरं येणार आहेत, वाईटपणे पोरं येणार आहेत, समाजात सगळीच आहेत. उद्या काय होतंय, आज आपण आपल्या आजूबाजूला घडतंय सगळं, सांगायची गोष्ट नाही. ती पोरं येतात, ती आपले दोस्त म्हणतात, ती आपल्याला असं करा तसं करा, ही करा ती करा, तर त्या पोरांना आपण म्हणजे तुम्ही तुमच्या मनानेच हे केलं पाहिजे की कुणाकडून काय घ्यायचं. जसं संभा इथे आलाय, संभाकडून तुम्ही सगळी शिकलं पाहिजे की कशा पद्धतीनं तो प्रॅक्टिस करत होता, कशा पद्धतीने लक्ष देत होता, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करत होता, खुराक देत होता, सगळं म्हणजे प्रामाणिकपणे चालू होतं. तर हे जर केलं तर तुम्ही तयार होणार. आणि तुम्ही जर असं एखादा वायपट काम चुकार आहे किंवा इकडं लढती चालू आहे की त्याने तिकडे उठून जायचं, त्याच्या सोबत तुम्ही जायचं, अशा गोष्टी केल्या किंवा काल परवा झालेली उदाहरणं असल्या जर पोरांच्या संगती केल्या तर आयुष्याची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वयच असं या वयात तुम्हाला सगळे फक्त खांद्यावर टाकणार, बुलबुल या दुनिया आहे सगळं, म्हणजे हा फोटो काढणार, जाहिरातबाजी करायला लागणार. जाहिरातबाजी करून पैलवान घडत नाही, अजिबात घडत नाही. तुम्ही कितीही काही करा, पैलवान ओरिजिनलच घडतो. संभाला तो खेळाडूच तसा आहे म्हणून त्याची तीही केलं, त्याच्या नावावर दुसरी मोठी झाली. असं नाही की एखाद्याला वाटतं की ज्ञानेश्वर आसवलेने निखिल मानेला मोठे केलं, अजिबात नाही. आसवले ना मग आता का करू शकत नाही, तर कारण ती पूर्ण तसं आहे. लोकांना थोडीशी पर्सनॅलिटी आवडते, त्याची तब्येतीची शरीराची ठेवण आवडते, लोक व्हिडिओ बघायला लागतात. पण माणसाला काय वाटतं, नाही त्याने ही केलं म्हणूनच हे पोरग झालं प्रसिद्धीत आलं, असं अजिबात नाही. ज्याच्याकडे कष्ट आहे, दमक आहे, त्याला उद्या तुमची जोड चांगली झाली, तुम्ही पैलवान झाला, लोक तुमच्याकडे मागे येतात फिरत, आम्हाला तुमची कुस्ती घ्यायची, नंबर सांगा, हे करा ते करा. त्याच्यामुळे हे असलं बोलबोलायच्या दुनियेत तुम्ही कधीही बोलायचं नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण काय आहे की आजकाल वातावरण सगळं कसं खराब झालेलं आहे आणि याच्यातून काय होतं की तुम्ही जर त्या ह्याच्याकडे गेला की कोणतरी आपली जाहिरात करतंय, कोण प्रसिद्धी करतंय म्हणून आपण पैलवान बनणार आहे, ह्याच्या जर गेला तर तुमचा महिना 2 महिने 6 महिने निघू शकतील त्याच्यावरती, पण तुम्हाला शेवटी ओरिजिनल कष्टच काढणार. ओरिजिनल कष्ट असेल तर 6 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही कुस्तीच करणार आहे. आणि कचरे, सागर मार्केट काय म्हणजे ओरिजिनलच आहे की, त्यांना काय कोणाची जाहिरातीची गरज आहे का, कुणी त्यांचा फोटो टाकावा किंवा कुणी त्यांची रील बनवावी, काहीच गरजच नाही. दुनिया त्यांच्या मागे पळते, हे लक्षात घ्यायचं की आपण कष्ट केलं पाहिजे, आपण प्रामाणिक केलं पाहिजे, तर आपलं नाव होणार आहे. आणि नाव झाल्यानंतर कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. भले एखादा किती म्हणजे गावातले विरोध पार्टीचे लोक सुद्धा उद्या तुम्हाला बाहेरच्या मैदानाला गेले की म्हणणार हा आमच्या गावातलं पोरग आहे, त्याच्या सगळं बळ बोलायला बघतात ते, का तर हे पोरग चांगलं आहे. त्या पोरामुळे सगळी इमेज तयार होत असते. त्याच्यामुळे हेही तुम्ही डोक्यातनं काढून टाका आणि गेल्यानंतर तिथं सांगितलं तसं प्रामाणिक कष्ट करायचं, तू करशील, नाराज व्हायचं नाही. आता असं वाटतं की आपण एवढ्या लांब चाललोय म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी त्याग करावाच लागतो. भले तुम्ही शिक्षणात असेल, कुठल्या गोष्टीत असेल, त्याग करावाच लागणार आहे. तिथं राहायचं, तिथं हे व्हायचं, थोडंसं रुटीन लागेपर्यंत थोडंसं हे वाटेल. पण एक लक्षात ठेवायचं, तुम्ही तो भाग मिल्खा भाग पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये सांगितलं की सकाळी उठल्यानंतर तेवढेच आठवायचं मी इथं कशासाठी आलोय, मी आलोय कशासाठी. एकदा स्वतःचे सकाळी उठल्यानंतर आई वडील आठवायचे
आणि त्यांनी मला इथं का लावलंय एवढंच आठवायचं, रोज सकाळी उठल्यानंतर तेवढं करायचं बस. मग काय तू तुझ्या जे लक्ष आहे, टार्गेट आहे, आपल्याला 10-15 वर्ष करायचं. 10-15 वर्षानंतर सगळं, फक्त हे 15 वर्ष अविरत चाललं पाहिजे. असं नाही की 1 वर्ष प्रामाणिक कष्ट केलं, पुढच्या वर्षी थोडंसं कमी पडलं, असं नाही. 15 वर्ष अविरत करत राहिला तर पुढची तुझी 50-60 वर्ष अतिशय सुखाची आणि आनंदाची जाणार आहे. आणि आहे तुझ्याकडे ती क्वालिटी आहे, गुण आहे, म्हणून त्यांनी सुद्धा तुझं सिलेक्शन केलेलं आहे. असं काही नाही की कोणीतरी या जागा बळ्याने तिथं तुला बोलवलं आणि तुझं सिलेक्शन केलं, असं नाही. तुझ्याकडे ती क्वालिटीच आहे. आणि म्हणूनच मी मग अशी म्हणलं की तू चाललाय ते अपेक्षांचं ओझं घेऊन चाललाय, कारण तुझ्याकडे आम्ही उद्याचा ऑलिम्पिकवीर म्हणून पाहतोय आणि आम्हाला तेच पाहायचंय. तर तुझ्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. तुझ्या आईवडिलांचं खूप खूप अभिनंदन करतो की या ठिकाणी तुझी निवड झालेली आहे. त्याचबरोबर तुझे वस्ताद हनुमंताच्या पवार यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी असा पैलवान घडवला. त्याचबरोबर आपल्याकडे अतिशय चांगली पोरं आहेत. श्रावणी असेल, हा सार्थक, प्रेम, पवन, सगळीच पोरं, म्हणजे बाबू आहे, धीरराज, सगळी. आणि आल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा पोरांनो कधी कधी तिथं फोनचं वगैरे कसं आहे, काय कसं आहे, फोन गेला हा, जरी फोन बिल करत जा, त्याला विचारत जा कसं चाललंय, काय चाललंय. आणि तुम्ही इकडे शिकत जा, म्हणजे तुम्ही पण बाबा चांगल्या तेवढ्या उत्साहानं तयारी करता की आपला कोणतरी एक भाऊ आपला तिथं आहे आणि तो त्यात तयारी करतोय, आपणही तशीच तयारी केली पाहिजे. आपण तिथं समाजात गेलं पाहिजे, त्या पद्धतीने कष्ट करा. हा, म्हणजे टार्गेट ठेवायचं. आता इथं बसलेल्यांनी तेच मनात ठेवायचं की उद्याचं आपलं स्वप्न काय, की आपलीही निवड झाली पाहिजे, उद्या आपलाही तालुक्याला जिल्ह्याला नंबर बसला पाहिजे. आणि फक्त याच्यासाठी काही नाही, फक्त प्रामाणिकपणे करत राहिलं की आपोआप सगळे मिळते. पण जर तुम्ही टाइमपास किंवा वेळ खाऊपणा केला की मग मात्र काय कुणीच करू शकत नाही. म्हणजे भले माझा पोरगा असला काय किंवा कोणाचाच पोरगा असला काय किंवा पंतप्रधान त्या आपण आता ती कालचं बघतोय, कालचीच महाराष्ट्र केसरी झाली.